जय श्रीकृष्ण वॉरियर्स. बघा, आज आहे आपला वॉरियर्स प्रॅक्टिस टाइम. पहिला प्रश्न तुमच्या समोर. क्रमाने येणाऱ्या पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज. तुमच्यासाठी वेळ फक्त 10 सेकंद. सांगा पटकन. बर, काय सांगितलं सरांनी कन्सेप्ट मध्ये? पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची बेरीज. 50 घ्या. टोटल संख्या किती आहे? 50. त्याला कितीने भाग द्यायचा? 2 ने भाग द्यायचा. बरोबर. पहिली संख्या किती आहे? 1. नैसर्गिक संख्या आहे ना, तर पहिली संख्या 1. शेवटची किती? 50. 50 आणि 1 51. बरोबर. 50 भागीला 2 किती? 25. आणि हे 51. आता 25 गुणीला 51 करायचंय तुम्हाला. ठीक आहे. तर सर तुम्ही सांगितलं होतं ऑप्शन काढून टाकायचे आपल्याला. कसे काढून टाकायचे? 5 1 5. एकच स्थानी शून्य येऊ शकत नाही. 50% चान्सेस बरोबर येण्याचे. काय सर, आम्ही डायरेक्ट करू ना? 25 1 25 करू. समजा 5 सेकंद तुमच्याकडे. किती सेकंद आहे? 5. शेवटच्या 5 सेकंदात हा जर प्रश्न आला तुमच्या समोर, तर अशा टेक्निक वापराव्याच लागतील. ही सवय लावा. तुमच्यापैकी काही जण म्हणतील सर हे सोपं आहे ना, 25 1 25. मान्य आहे, पण जिथं तुमचं कॅल्क्युलेशन अवघड राहील तिथे तुम्हाला ऑप्शन एलिमिनेशन मदत करणार. ठीक आहे. दोन्ही सवयी सोबत सोबत लावा. ऑप्शन काढून टाकणं आणि हे पण करणं. किती उत्तर येणार? 1200. ठीक आहे. कळालं? डायरेक्ट जर सोडवायचं असलं तर बरं जाऊ द्या, जास्त डीपनी जात. याला अजूनही डायरेक्ट सोडवू शकतो आपण. कसं सोडवू शकतो सांगू का? हे 51 आहे ना, तुम्हाला मी सांगितलेलं आहे या 51चा मूळ अवयव. पहिलं लेक्चर आठवतं का? दुसरं मूळ अवयव किती याचा? 3 आहे. 17 त्रिक 51. मग 3 ने भाग जाणारी संख्या असलीच पाहिजे. 3 ने भाग जाणारी संख्या एकच आहे. समजलं? 7 आणि 5 12. 12 आणि 2 14. 14 ने 15. या बाकी संख्यांना 3 ने भाग जात नाही. बघा, 5 आणि 4 9. 9 ने 1 10. जेव्हा आपलं डिव्हिजिबिलिटी विभाज्यतेच्या कसोट्या सॉल्व्ह होईल तेव्हा या गोष्टी कळतील. तुमच्यापैकी परत काही जण म्हणतील सर हे सोपं आहे. 51 गुणीला 25. 25 1 25. 25 गुणीला 5 125 आणि 2 127. हा गुणाकार सोपा आहे म्हणून तुम्हाला सोपं वाटून राहिलं. ज्या वेळेस गुणाकार अवघड येईल आणि टाइम कमी असेल तेव्हा हा प्राइम फॅक्टरायझेशन म्हणजे मूळ अवयवाचा तुम्हाला भयानक उपयोग होणार आहे. ठीक आहे. बर, प्रश्न समजला? काही अवघड नाही. नेक्स्ट सांगा. काय सांगितलं सरांनी? क्यूब असेल तर काय करायचं? कितीपर्यंत काढणे? 7 पर्यंत. मग 7 घ्या. बरोबर. त्याच्या पुढचा नंबर 8. दोघांना किती ना भागायचं? 2 न. त्याचा करायचा स्क्वेअर, वर्ग करायचा. सिंपल. 2 न कितीचा भाग देईल? 4चा. 7 चोक 28. 28 चा वर्ग 784. काही अवघड? बर, बघा तुमच्या जागी मी असतो तर डायरेक्ट 784 मारलं असतं. का बरं सर? युनिट प्लेसला काय आहे? 5. आणि शून्य कधी येतं? ज्याच्यामध्ये 5 असेल तरच शून्य येऊ शकतं, नाही तर शून्य येणार नाही. शून्य येणारच नाही. 5 शिवाय शून्य तयार होत नाही. कसं सर? 5 दुनी 10. 5 चोक 20. 5 सक 30. 5 8 40. 5 आहे का याच्यात कुठं? 5 येऊ शकतात का? येऊच शकत नाही. सोडवायची पण गरज नाही. डायरेक्ट ऑप्शन 784. सर असेच ऑप्शन सेट असतात का? धाराशिव जिल्हा पोलीस भरती 2024. जसाच्या तसा प्रश्न. नो ऑप्शन चेंज. कळालं का? एवढी मला आता तुमच्यापैकी काही जणांना कसं वाटत असेल सर सरळ सरळ सोपं आहे, 728चा वर्ग करू शकतो. मी तुमच्यामध्ये ती हॅबिट सवय डेव्हलप करत आहे. पोलीस भरती, सरळ सेवा तलाठी या एक्झामला तुम्हाला आन्सर इझिली मिळतील. पण तेच तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामकडे ओळाले, एसएससी जीडी, रेल्वे, अजून कोणत्या एक्झाम येतील सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, तिथे ऑप्शनही कन्फ्युजिंग असतात. क्वेश्चनही थोडासा अवघड असतो. त्याच्यामुळे ऑप्शन इलिमिनेशन टेक्निक युजफुल पडते. कळालं? नेक्स्ट. 1 ते 40 पर्यंतच्या सम व विषम संख्याच्या बेरजेतील फरकास 5 ने भागल्यास उत्तर काय येईल? बर, सिंपल ठेवा. 1 ते 40 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज. बघा, पहिली समसंख्या किती आहे? 2. नंतर किती आहे? 40. ठीक आहे. 1 ते 40 पर्यंत किती संख्या आहे सम? 20. त्याला कितीने भाग देतो?
मी परत सांगतो, कालचं लेक्चर जर बघितलं तर हे काय चालू आहे तुम्हाला कळून जाईल. टोटल संख्या घेऊन त्याला 2 न भाग देतो, त्याच्यानंतर पहिली संख्या घेतो, शेवटची संख्या घेतो. तुमचं उत्तर आलं असेल याचं किती? 420. व्हेरी गुड, बरोबर. कळालं. आता विषम संख्या, कोणत्या संख्या? विषम संख्या. विषम संख्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जर विषम संख्या 1 पासून सुरू होत असेल तर डायरेक्ट स्क्वेअर करा. 1 ते 40 पर्यंत किती संख्या आहे? 20. 20 चा वर्ग 400, म्हणजे बेरीज किती आली? 400. हे झालं शॉर्ट ट्रिक, एकदम शॉर्ट ट्रिक, शॉर्टकट. काय? 1 पासूनच विषम संख्या सुरू होऊन राहिली ना, किती पासून सुरू होऊन राहिली? 1 पासून. जर 1 पासून विषम संख्या सुरू होत असेल तर डायरेक्ट वर्ग करा. 1 ते 40 किती विषम संख्या आहे रे? 20. कारण 20 सम असणार, 20 असणार विषम, मग 20 चा वर्गच म्हणजे त्यांची बेरीज. या दोघांच्या फरकात, या दोघांचा फरक कितीचा आहे? 20 चा. त्या फरकाला कितीनं भागायचं होतं? 5 न भागायचं होतं. किती उत्तर आलं? असा प्रश्न असतो, काही अवघड नाही. एक लेवल वरती दोन्ही मिक्स केले, त्याचा फरक विचारला आणि फरकाला कितीनं भागायचं होतं? 5. ज्यांना इथं प्रश्न समजला नाही, म्हणजे प्रश्न तर समजेल तुम्हाला मी शिकवल्यावर, पण मी शिकवण्याच्या अगोदर ज्यांना प्रश्न जमला नव्हता, मी कसा सोडवला त्याच्यावर तुम्ही एफर्ट्स द्यायचे. कळालं. आता काही जणांना इथे बघा, इथे प्रॉब्लेम जातो. मग इथे तुम्हाला 400 उत्तर कसं येतं ते सांगतो. 1 ते 40 पर्यंत किती संख्या आहे? 20. त्याला कितीने भाग देतो रे? 2. पहिली संख्या 1, शेवटची विषम संख्या 39. याला सोडवलं तरी उत्तर किती येणार? 400. म्हणजे हा जो आपला रेग्युलर वाला आहे, कोणतं? हे टोटल संख्या, पहिली संख्या, शेवटची संख्या, टोटल संख्या, पहिली संख्या, शेवटची संख्या, टोटल संख्या, पहिली संख्या, शेवटची संख्या, हे सगळ्या प्रश्नांसाठी लागू आहे. ठीक आहे. कसं आहे? सगळ्या प्रश्नांसाठी लागू आहे. पण त्याच्यावरती जाऊन मी तुम्हाला थोडंसं काल सांगितलं होतं की जर संख्या 1 पासून चालू होत असेल तर डायरेक्ट काय करा? स्क्वेअर करा. मग 1 पासून चालू होत नसेल तर त्याच्यासाठी क्वेश्चन टाकलेले मी. आता बघा, 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्या व सर्व विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती? मागचाच प्रश्न आहे. मागचा 1 ते 40 होता, हा 1 ते किती आहे? 50. कितीचा फरक आहे? 25 चा. कसा बघून घ्या. 1 ते 50 पर्यंत सर्व समसंख्या 25 आहे, त्याला कितीने भाग द्यायचा? 2 न. पहिली समसंख्या किती आहे? 2. आणि शेवटची किती आहे? 50. हे समसंख्या चालू आहे, समसंख्यांची बेरीज. 25 भागीला 2 इकडे येणार 26. मी अगोदरच भाग काढला, सॉरी. 2 न भाग जाणार 26 चा. 25 गुणिला 26. ठीक आहे. हा, आणि इकडे विषम संख्या. मी आत्ताच मागच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं तुम्हाला, विषम संख्या जर 1 पासून चालू होत आहे, काय? विषम संख्या जर 1 पासून चालू होते तर डायरेक्ट स्क्वेअर करा, जेवढ्या संख्या आहे तेवढ्या. तर 1 ते 50 किती संख्या आहे? 25 आहे ना. मग 25 चा वर्ग करा, 625. आणि हे किती आहे? 650. 625 आणि 650 मधला फरक विचारला तुम्हाला, 25. मग मला एक गोष्ट सांगा, तुमच्या मोठ्या मोठ्या डोळ्यानं तुम्हाला एक गोष्ट दिसली का? काय? बघा, प्रश्नाला सोडवायची पण गरज नाही. दिसलं का तुम्हाला? नाही दिसलं, मी दाखवतो. 1 ते 40 पर्यंतच्या समविषम संख्या, 1 ते 50 पर्यंतच्या समविषम संख्या यांच्या तुम्हाला फरक विचारला. काय विचारला? फरक. तुम्ही एक गोष्ट नोटीस करा, जेवढ्या संख्या आहे तेवढाच फरक येतो. 1 ते 40 पर्यंत सम संख्या किती आहे? 20. विषम संख्या किती आहे? 20. उत्तर किती आलं? हातही लावायचा गरज नाही, डायरेक्ट उत्तर. 1 ते 50 पर्यंत किती समसंख्या आहे? 1 ते 50 पर्यंत विषम संख्या किती आहे? कळालं? प्रश्न सोडवायचा का? प्रश्न सोडवायचा नाही, ऍडव्हान्स बनत चालायचं एक एक लेवल वरती. समजलं ना? याच्यानंतर असा प्रश्न आला तर सोडवायचा का? जेवढ्या संख्या तेवढा फरक. कळालं? नेक्स्ट. हे जरा वेगळं वाटून राहिलं का रे? इथं प्लस असं पाहिजे. 27 पर्यंत असं आहे, ते प्रिंटिंग मिस्टेक आहे.
आता 27 पर्यंत बेरीज करायची. तुम्हाला काल काय सांगितलं मी? 27 घ्या. 27च्या समोर काय आहे? 28. दोघांची बेरीज 27 आणि 28 55. भाग किती द्यायचा? 6. आता भाग कुठं कुठं कटतो ते बघा. 3 दुनी 6. 3 न 9चा जाईल. 2 न कितीचा जाईल? 14. आता 14 गुणीला 9 पाडे पाठ असतील ना? 126. 126 गुणीला 55. किती उत्तर येणार? 6500 6930. आहे का ऑप्शन मध्ये? नाही. बर, जाऊ द्या. ठीक आहे, याला करून टाकू आपण. येला 6930. समजलं काय अवघड? स्क्वेअर असलं तर कसं करायचं, घन असला तर कसं करायचं, समसंख्या असली तर, विषम संख्या असली तर, नैसर्गिक संख्या. 5 प्रकार येते. किती प्रकार आहे? 5. 5 प्रकारामध्ये 5 प्रकार हँडल कसे करायचे तेवढं लक्षात राहू द्या. नेक्स्ट, 1 ते 31 दरम्यान असलेल्या समसंख्यांची एकूण बेरीज किती? लगे पटापटा उत्तर आलं पाहिजे. 1 ते 31 समसंख्या किती आहे? 15 आहे. किती आहे? 15. 15 भागीला 2. समजलं? पहिली समसंख्या 2. 1 नंतरची पहिली समसंख्या आहे 2 आणि 31च्या अगोदरची समसंख्या किती आहे? 30. बरोबर? 15 भागीला 2 आणि हे तुमचं 32. इथे 16चा भाग म्हणजे 240. ठीक आहे, 240. बर, आता हे झालं तोंडी. काही जणांना अजूनही समसंख्या शोधता येत नाही किती येतं. ज्या संख्या विचारल्या त्या संख्या कशा शोधायच्या ते सांगतो. एकदा माझ्याकडे लक्ष द्या. मला सांगा, 1 ते 31 मध्ये सर्वात मोठी समसंख्या किती आहे? 30. आणि सर्वात छोटी किती आहे? 2. यांचा फरक कितीचा आला? 28. कितीचा आला? बरोबर. 28च्या फरकामध्ये 28 मध्ये समसंख्यांचा फरक कितीने वाढत चालतो? 2-2 न. मग तो फरक जर कमी केला आपण तर उत्तर किती आलं? 14. किती उत्तर आलं? 14. पण ह्या गोष्टी करताना आपण इनडायरेक्टली, अप्रत्यक्षपणे 2 ला काढून टाकत असतो. कोणाला काढून टाकत असतो? 2 ला. मग ती 2 घ्या. 14 ने 15. समजलं? 2 पद्धत सांगितल्या मी तुम्हाला. काय? एक तर डायरेक्ट लक्षात ठेवा की 30 पर्यंत 15 सम आहे, 15 विषम आहे. आणि 31 पर्यंतचा जर विचार केला तर 15 सम आणि 16 विषम. कारण 31वी धरून राहिलो आपण. कळालं? हे तोंडी उत्तर आलं. पण काही काही वेळेस काय होतं, जेव्हा समसंख्या 1 पासून सम आणि विषम संख्या 1 पासून नाही विचारात घेत आपण. कधीपासून विचारात घेत नाही? 1 पासून. मधातला नंबर देतात, 31 म्हणा, 51 म्हणा. तेव्हा मग किती टोटल संख्या आहे हे आपल्याला सापडत नाही लवकर. मग त्याच्यासाठी ही दुसरी मेथड. सर्वात मोठी समसंख्या बघायची, सर्वात छोटी बघायची. सेम विषम संख्यासाठी पण सेम रूल. कळालं का? किती आलं उत्तर? 240. 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक, फक्त शब्द लक्षात ठेवा रे. सम विचारलं, विषम विचारलं, काय नैसर्गिक विचारलं. बर, पहिली नैसर्गिक संख्या 1. शेवटची टोटल संख्या किती आहे? 100 भागीला 2. टोटल संख्याला 2 न भाग देतो. 101 गुणीला 50. किती आलं उत्तर? 50-50. बर, 50-50. 11 ते 30 संख्यामध्ये असणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती? बरं, मला एक गोष्ट सांगा. मी शिकवताना तुम्हाला एकच मेथड सांगू की जेवढ्या पद्धतीनं सॉल्व्ह करू शकतो सगळ्या सांगू? सगळ्या सांगा. मग एक सांगितलं तर तुम्हाला प्रॉब्लेम येईल ना कधी कधी. 2-3 मेथड असतात, सगळ्या सांगू? कसं असतं, कोणालाही सोपी वाटते, कोणालाही सोपी वाटते. मी तुम्हाला सगळं सांगतो. व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. जी तुम्हाला मेथड आवडली तिच्यावर जास्त फोकस करायचं. कळालं? आता मी जर असतो तर काय केलं असतं ते सांगतो तुम्हाला. इकडे बघा. मी जर असतो तर मी कसं सॉल्व्ह केलं असतं. 30 पर्यंत विषम संख्या किती आहे? किती आहे? 15 ना? अरे मी विचारलं काय? 30 पर्यंत विषम संख्या किती? 15. त्याचा करा वर्ग.
11 पर्यंत विषम संख्या किती? 5 नाही, 6 आहे. किती आहे? 6. मग 11च्या आधी किती आहे? 11च्या आधी किती आहे? 5 आहे. 11च्या आधी विषम संख्या किती आहे? 5. 1 3 5 7 9 किती आहे? 5. शिल्लकच्या घेतल्या का नाही मी इथं 15 मध्ये, मग त्या काढून टाकावं लागतील ना. सांगा 15चा वर्ग 5चा आलं का उत्तर? ही आपली शॉर्टकट मेथड, पण हिच्यावर डोकं ध्यानात ठेवावं लागेल. का? कारण शिल्लकच्या घेतलेल्या विषम संख्या काढून टाकायच्या. कोणत्या घेतलेल्या? शिल्लक. आता रेग्युलर मेथड की जो एक फॉर्म्युला किंवा एक कन्सेप्ट सगळ्या क्वेश्चन साठी लागू होतो, तो काय? पहिली विषम संख्या 11, शेवटची विषम संख्या 29. आता टोटल बघायचे आपल्याला, टोटल किती आहे? 30 पर्यंत टोटल किती आहे? 15 आहे. शिल्लकच्या किती घेतल्या 15 मध्ये आपण? 5. त्या काढून टाका, किती उरल्या? 10. किती उत्तर आलं? 276. आपण करत काहीच नाही, हे आणि हे एकच आहे. कळालं का तुम्हाला? आता सर आम्हाला विषम संख्या शोधता येऊन नाही राहिल्या, त्यांच्यासाठी सगळ्यात गावरान मेथड लास्ट वाली काय? बघा आता प्रॉब्लेम कुठे येणार तुम्हाला माहितीये का? तुम्हाला प्रॉब्लेम फक्त इथे येणार, पूर्ण एकूण संख्या किती आहे, टोटल संख्या किती आहे, तिथेच तुम्हाला प्रॉब्लेम येणार. मग टोटल संख्या काढण्यासाठी एकच मेथड सगळ्यांसाठी सांगतो. ज्यांना लॉजिक वापरता येतं ते लॉजिकनं सोडवा, याच्या नादी लागू नका. कारण याच्यासाठी पेन उचलावं लागेल. काय उचलावं लागेल? पेन. हे म्हणते 30 पर्यंत 15 विषम संख्या, 5 शिल्लकच्या घेतल्या, 5 काढून टाका, किती उरल्या? 10. मग 10 उरल्या तर 10चा वर्ग नका मारू, 100 असं उलट नका करू. पहिली बघा, सर्वात मोठी कोणती आहे? 29. सर्वात छोटी कोणती आहे? 11. किती आलं उत्तर? 18. 18ला 2 न भाग द्या, कारण फरक कितीचा असतो? 2 2चा. 9 आले. पण अप्रत्यक्षपणे आपण 11 घेतलेले असतात, त्याच्यात किती घेतलेले असतात? 11. मग ते 11 ऍड करा, म्हणजे एक संख्या, टोटल किती झाले? 10. कोणतीही संख्या असू द्या, सम, नैसर्गिक, विषम, ही मेथड तुम्हाला परफेक्ट नंबर देणार. कळालं? ज्यांना लॉजिकली माइंड मध्ये काढता येईल की 10 संख्या आहे, त्यांनी माइंड मध्ये काढायचं. ज्यांना माइंड मध्ये काढता येणार नाही त्यांनी हे वापरायचं. आणि ज्यांना डायरेक्ट हे समजलं की जेवढ्या संख्या आहे तेवढ्यांचा वर्ग करा आणि शिल्लकच्या घेतलेल्या त्याचा वर्ग मायनस करा, उत्तर येऊन जाईल. हे सर्वात फास्ट आहे का नाही? हे तोंडी आहे. डायरेक्ट 15चा वर्ग 225, 5चा वर्ग 25, उत्तर 200. जास्त डीप झालं का माझं शिकवणं? असं एक्सप्लेनेटिव्ह चांगलं वाटतं ना तुम्हाला? 10चा वर्ग 10, त्याच्या पुढचा 11, दोघांची बेरीज भागिले 6. याच्यात किती आहे? 2 कितीचा भाग जाईल? 3चा. 2 कितीचा भाग जाईल? 5चा. 3 7 21. काय काय उरलं बघा? 5 गुणिला 11 गुणिला 7, 5 गुणिला 77, 77 गुणिला 5 385. ठीक आहे. आणि ज्या काही गोष्टी मी सांगतो त्याने फक्त तुमचा बेस कन्सेप्ट स्ट्रॉंग करत चला. 5 सोबत समसंख्या असेल तरच उत्तर काय येईल? 0 येईल. 5 सोबत समसंख्या नसेल तर एकच स्थानी काय येईल? 5. कळालं? इथं लिहून देतो वाटलं तर तुम्हाला नोट्स मध्ये ऍड करायला. 5 सोबत समसंख्या असेल गुणाकारामध्ये तर एकक स्थानी काय येतं? 0 येतं. काय येतं? 0. आणि 5 सोबत जर विषम संख्या आली, काय आली? तर एकक स्थानी काय येते? 5. समजलं? नेक्स्ट क्रमांकात 1 ते 10 घनांची बेरीज. घन म्हणजे क्यूब, क्यूब म्हणजे 10 घ्या. 10 पर्यंत विचारलं तुम्हाला, म्हणजे काय विचारलं रे? 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन, असं कितीपर्यंत? 10. मग आपण काय करतो? 10च्या समोरचा नंबर 11. 11 भागीला 2. 2 न कितीचा भाग जाईल? 5चा. 11 5 55. 55चा वर्ग 30 25. कारण तुम्हाला सांगितलेलं आहे हा वर्ग कसा काढायचा इझिली.
5 एकक स्थानी तर किती लिहा 25. मग 5 सोडून काय उरलं हे 5. याच्या समोरचा नंबर घ्या 6. 5 क 30. कळालं? 30 25. याच्यात अजून एक टेक्निक सांगतो. ह्या ज्या गोष्टी छोट्या छोट्या ऍड करत चालायचं स्टडीमध्ये. काय की घनसंख्यांची बेरीज करताना नेहमी वरती काय असतो वर्ग असतो. काय असतो वर्ग. म्हणजे तुमच्या आन्सर मध्ये नेहमी कोणत्या ना कोणत्या संख्येचा स्क्वेअरच असला पाहिजे. हा कोणाचा स्क्वेअर नाही, हा कोणाचा स्क्वेअर नाही. हा आहे 45चा आणि हा आहे 55चा. समजलं? प्रश्न पाहायला गेला की 2 ऑप्शन कट. प्रश्न पाहायला की 2 ऑप्शन कट. कळालं? 1 ते 10 दरम्यान समसंख्यांची बेरीज किती? आता मी सांगितलं तुम्हाला फॉर्म्युला वापरा. इथं काही फॉर्म्युला वापरायची गरज नाही. बोटावर काढा पटापटा. 2 4 6 8 10 दरम्यान म्हटलं ना. दरम्यान येणार नाही, 10 येणार नाही. दरम्यान दरम्यान म्हणजे 10 येणार नाही. बिटवीन 10 येणार नाही. 2 आणि 4 6 6 6 12 12 आणि 8 20. मग असा विचार करा की सरनं सांगितलं फॉर्म्युला. काही जण काय करतील 1 ते 10 टोटल संख्या आहे 4. 4 भागीला 2 पहिली संख्या 2 नंतर उत्तर तेच आहे ना. बरोबर आहे. गणिताशी खेळा. गणिताला तुमच्याशी खेळू नका देऊ. कळालं का? गणिताशी खेळा. तो एक व्हिडिओ बघितला का तुम्ही युट्यूबवर? एक चायनाचा एक व्हिडिओ बघा. एक लेडीज असते. एक ऑफिसर येतो त्या कार मधून. ती दरवाजा उघडते. तो ऑफिसर पलीकडल्या दरवाजातून उतरतो. बघितलेलं आहे ना? हा. मग पुढच्या वेळेस काय करते ती पलीकडल्या दरवाजावर जाते. ती इकडून उतरतो. मग नंतर ते वेळेस काय करते ती पळत पळत दोन्ही दरवाजे उघडते. तो वरतून येतो. बघितलेला आहे ना? हा. आणि नंतर कुठून येतो डिक्कीतून येतो. म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ काय गणिताशी तुम्ही असं खेळा. त्याला तुमच्याशी नका खेळू देऊ असं. कळालं? नेक्स्ट. व्हॉट इज द सम ऑफ ऑल नॅचरल नंबर्स फ्रॉम 11 to 50? 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. मग मला सांगा इकडे बघा. तुम्ही इकडे लक्ष द्या. प्रॉब्लेम तुम्हाला इथेच जाणार आहे. काय एकूण संख्या शोधताना मला एक गोष्ट सांगा तुम्ही सिंपल ठेवा एकदम. 50 पर्यंत टोटल संख्या किती आहे? आता नैसर्गिक आहे तर फरक बघायची गरज नाही. टोटल संख्या किती 50 पर्यंत 50. शिल्लकच्या किती घेतल्या आपण पहिल्या 10. शिल्लकच्या किती घेतल्या पहिल्या 10. मग टोटल किती संख्या आल्या आपल्याला 40. 40 भागीला 2. पहिली संख्या किती आहे 11. शेवटची किती आहे 50. फरक समजून घ्या. इथे ना सम विचारली ना विषम विचारली. त्याच्यामुळे पहिली संख्या कोणती आहे आणि शेवटची संख्या कोणती आहे याच्याशी काही घेणं देणं नाही. 20 गुणिला 61 किती रे? ऐका. नेक्स्ट. 40 ते 70 पर्यंतच्या क्रमशः विषम संख्यांची एकूण बेरीज किती? आता इकडे लक्ष द्या. जे काही सगळं सांगितले ते सगळं विसरून जा. एकाच मिनिटात सांगतो तुम्हाला पण उत्तर तुमचं 10 सेकंदात येईल. काय टोटल संख्या किती आहे 70 पर्यंत विषम मला सांगा. 35 सम 35 विषम. 35 चा करा वर्ग. शिल्लकच्या किती घेतल्या 40 पर्यंतच्या शिल्लकच्या घेतल्या. मग मला सांगा 40 पर्यंत किती समसंख्या आहे 20 आणि किती विषम आहे 20. 20 चा करा वर्ग. हे तुमचं उत्तर. 35 चा वर्ग म्हणजे 5 साठी 25 लिहा. 3 च्या समोरचा नंबर 3 चूक 12. 20 चा वर्ग 400. उत्तर आलं 800. किती आलं 825. फर्स्ट मेथड. ठीक आहे. सेकंड मेथड काय 40 ते 70. आता समजून घ्या. ही सेकंड मेथड थोडी लक्षात ठेवा. कारण भूक नसावी पण शिदोरी असावी अशी गोष्ट असते. ही तुम्हाला कुठे मदत करणार. कसं 40 ते 70 पर्यंत सर्वात मोठी विषम संख्या किती? चाळीस ते 70 पर्यंत सर्वात मोठी विषम संख्या मग बोला ना. आणि सर्वात लहान 41. किती येईल उत्तर? वजा बाकी किती येईल 28. याच्यात कितीचा फरक असतो
2चा. मग फरक काढून टाका, किती आला संख्या 14. पण आपण अप्रत्यक्षपणे काय करत असतो, 41 घेत असतो. मग 14 आणि 1 15. टोटल संख्या किती आल्या 15. त्याला कितीनं भाग देतो 2 न. पहिली संख्या किती आहे 41, शेवटची किती आहे 69. 15 भागीला 2, 41 आणि 69 110. याला 55 गुणा 15 पाची 75, 15 पाची 75 आणि 7 82. कसंही जा गणित आहे काय आहे. आता मी तुम्हाला 2 पद्धत सांगितल्या. सर ही सोपी आहे का ही सोपी आहे, ते तुमच्या IQ वर आहे. ज्यांना चांगला IQ येत असेल हे त्यांचा IQ इथे लावा, ज्यांना हे चांगला IQ येत असेल त्यांनी IQ इथे लावा. कळालं का? तुमच्यावर सोडलं मी, तुम्हाला हे पाहिजे का हे पाहिजे. कळालं समजलं ना. दोन्ही अवघड आहे का नाही. नेक्स्ट सेम प्रश्न दोन्ही मेथडनं बघा बघा बरं तुम्ही सॉल्व्ह करून. पहिले आपल्या मेथडनं बघा स्क्वेअर वाल्या. सहाशे 75. बरं कसं बघा, परत बघा मागचा प्रश्न बघितला ना तुम्ही, हा परत एकदा बघा अजून डाऊट क्लिअर होतील. 60 पर्यंत टोटल विषम संख्या किती 30 बरोबर 30 आहे. मग मला एक गोष्ट सांगा, या 30 मध्ये शिल्लक किती घेतले आपण 15. कारण 31च्या मागे किती संख्या आहे 30 आहे. त्याच्यामध्ये 15 सम असणार 15 असणार विषम. आपण शिल्लकच्या घेतल्या 15. 30चा वर्ग 900, 15चा उत्तर किती 675. ही पहिली मेथड. दुसरी मेथड काय अप्रत्यक्षपणे. कोणती सर्वात मोठी संख्या किती 60 नाही रे 59. त्याच्यामधून मायनस करा सर्वात लहान 31 जी विचारली ती. विषम संख्या चालू आहे. 9 मधून 1 गेला 8, 5 मधून 3 गेले 28 ला 14 ना सॉरी 2 न भाग द्या. उत्तर किती आलं 14. कारण समविषम संख्या असल्या की तो 2चा फरक काढून टाकावाच लागणार आपल्याला. 14 मध्ये 1 टाका. काय 1 टाकायचा 31 घेतलेले नाही आपण, आता 31 घ्यावे लागतील. टोटल संख्या किती झाल्या 15. पहिली संख्या किती आहे 31, शेवटची किती आहे 59. 15 भागीला 2, 31 आणि 59 किती 90. 15 गुणिला 45. ठीक आहे 45 गुणिला 15 आणि तुमच्याकडे 3 सेकंद आहे फक्त. किती सेकंद आहे समजा तुमच्याकडे 10 सेकंद आहे. किती सेकंद आहे 10. आता 15 गुणिला 45 तुम्ही लवकर करू शकणार नाही 10 सेकंदामध्ये. कॅल्क्युलेशन एवढं फास्ट असणार नाही. तर मग काय करायचं 45 मध्ये 9 आहे. आपला फक्त 6वं किंवा 7वं लेक्चर असेल आज बरोबर आहे ना. 3-4 महिन्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सगळे अप्लाय करणार एवढं तुम्हाला मी सांगू शकतो. 45 मध्ये 9 आहे, 9 न भाग जाणारीच संख्या असली पाहिजे. 6 आणि 5 11 7 18 हिला 9 ने भाग जातो. बरं एक गोष्ट तुम्हाला एक प्रोसेस सांगू का. सगळ्यात पहिली प्रोसेस सांगतो, युनिट प्लेस चेक करा. काय चेक करा 5 5 25 इथं 6 आहे इथं 6 आहे. संपला विषय. आता दुसरं किती वेळ लागला 1 सेकंद. किती सेकंद फक्त 1. आता दुसरं याच्यामध्ये 45 आहे. मग 45 मध्ये काय असतं 9. 9 ने भाग जाणारी एकच संख्या आहे. हिला 9 ने भाग जात नाही कारण अंकांची बेरीज करा. 7 आणि 7 14, 14 आणि 5 19. 9चं कसं असतं ज्या संख्येच्या अंकाच्या बेरजेला 9 ने भाग जातो त्याच संख्येला 9 ने भाग जातो. यांची अंकांची बेरीज किती होऊन राहिली 19. यांची अंकांची बेरीज करून बघा 18. 18 ला 9 ने भाग जातो. समजलं. ह्या टेक्निक आणा, प्रश्न सॉल्व्ह करण्याची गरज पडत नाही. इथं जर अजून असं असतं मग अजून वेळ लागला असता का नाही. ठीक आहे समजली इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहे. बघा 29 प्रश्न होते ते, पण जास्त एक्सप्लेन केल्यामुळे आपण 29 प्रश्न घेऊ शकत नाही. आता उरलेले 15 प्रश्न आपण उद्या घेऊ. ठीक आहे काय घ्यायचे एक घेऊ. बर चला एक. पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्याची बेरीज. काय प्रश्न आला किती आहे. अरे सोडवायची गरज आहे का. पहिल्या 10 मध्ये किती विषम संख्या आहे 5. 5चा वर्ग
हा हा, सॉरी 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 सॉरी. पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज डायरेक्टच येणार 100. कसं रे? बघा मी पण कन्फ्युज झालो. अरे पहिल्या 10 नैसर्गिक संख्या म्हणजे पहिल्या 10च ना. विशेष नाही काही. जेवढ्या आहे तेवढ्याचा करा वर्ग. 10चा वर्ग. बघा एवढे सोपे प्रश्न चुकून जातात आपले. सोडवायचीच गरज नाही त्याला. परत सांगतो इकडे बघा. 60 पर्यंत किती विषम संख्या आहे? 30 आहे. म्हणून आपण काय केलं होतं? 30चा वर्ग. यांनी काहीच नाही दिलं. यांनी डायरेक्ट संख्या दिल्या आपल्याला. पहिल्या 10 त्यांनीच म्हटलं पहिल्या 10 म्हणजे 10चा वर्ग. किती आलं उत्तर? 100. आपल्या पद्धतीने सोडून दाखवायचं असेल तर पहिल्या 10 त्याला भाग द्या 2 न. पहिली संख्या किती आहे? 1 आणि 10वी विषम संख्या सांगा आता. 19. कोणती येईल? 19. कारण 1 ते 10 5 आहे. बरोबर? 11 ते 20 किती आहे? 5. 5 आणि 5 10. 10वी विषम संख्या किती आहे? 19. 10 भागीला 2 5 आणि इकडं 20. 20 पंच. कळालं? बरं समजलं का सगळं? तुम्ही परत परत व्हिडिओ बघा. एक माझं काम काय आहे, एवढं एक्सप्लेन केलं ना, जेवढं जास्त एक्सप्लेन मी करणार तेवढ्यात जास्त कन्सेप्ट तुमच्या स्ट्रॉंग होणार. तुम्हाला सध्या ते बोरिंग वाटेल, डोक्यात जाणार नाही, पण एकदा का ते डोक्यात जायला लागलं ना, लाईफ मध्ये सांगतो तुम्हाला, लाईफ मध्ये जोपर्यंत तुम्ही पेपर देणार आहे ना, तुम्हाला कोणता फॉर्म्युला पाठ करायची गरज पडणार ना काही. तुमचा माइंड ना ऑटोमॅटिक विचार करेल, ऑटोमॅटिक. आता सध्या तुमची कंडिशन कशी सांगतो, सध्या तुमच्या पुढे प्रश्न पडला की तुमचा माइंड म्हणतो हा प्रश्न कोणत्या फॉर्म्युल्याने सॉल्व्ह करायचा, सध्याची कंडिशन. पण मी जे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो, प्रत्येक छोटे छोटे डिटेल्स जर तुम्ही कॅच केली आणि त्याच्यावर अभ्यास केला तर तुम्हाला प्रश्न बघितल्यावर फॉर्म्युल्याची गरज पडणार नाही. तुमचा माइंड ऑटोमॅटिक सांगेल पहिला 10 नैसर्गिक संख्या विचारलं म्हणजे 10चा वर्ग आहे. इथपर्यंत तुम्हाला ऍडव्हान्स व्हायचं. तुमचा माइंड ऑटोमॅटिक सांगेल तुम्हाला की 31 ते 60 विचारला म्हणजे 30च्या वर्गामधून उरलेल्या संख्या वजा करायच्या आहे. इथपर्यंत बनायचं आपल्याला. कळालं का? फॉर्म्युले ते सगळेच वापरतात. मला सांगा, आता सध्या सिरीज आपली संख्यांची बेरीज चालू आहे म्हणून सगळ्या गोष्टी तुमच्या कानावर पटापट येऊन राहिल्या. जर 8-9 चॅप्टर मिक्स झाले सगळे, त्याच्यात एखादा प्रश्न कुठं ना कुठं कोपऱ्यात दिसेल असा, ठीक आहे, मग तिथं कोणता फॉर्म्युला लावायचा, असं असं तसं तसं विचार करायचा नाही. शिकून घ्या. परत सांगतो, मॅथ्सची खेळा, त्याला तुमच्याशी खेळू देऊ नका. ठीक आहे? अजून काही प्रॉब्लेम कोणाला काही नाही ना? मग आता याच्यातून एक काय गोष्ट शिकलो आपण, 30 पर्यंत पाडे पाठच पाहिजे, 30 पर्यंत स्क्वेअर पाठच पाहिजे आणि 15 पर्यंत क्यूब पाठ पाहिजे. ठीक आहे, चालेल. जय श्रीकृष्ण.